मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका भयानक चेटकिनीची गोष्ट बघणार असो। रवी थोडक्यातच त्या चेटकिनीच्या तावडीसून वाचलो होतो, पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको। – 2001 साली घडलेली गोष्ट असा। जूनचा महिना चालू होतो। रवी तेव्हा 17 वर्षाचा होतो। उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच संपा केली होती आणि या सुट्टीत त्यांनी मित्रांसोबत खूप धमाल केलेली होती। ते अकडे तकडे फिरले होते। मित्रांसोबत नदीवर दुपारी पेयोग जायचे आणि रोज रात्री कोणाकडनं तरी एखादी तरी भूताची गोष्ट ऐकायची। असं त्यांचं रोजचं दिनक्रम होतो। रवी मात्र भूताकेत्यांका तसो घाबरत नाही होतो। तो धीरिष्ठ होतो। कोण जर भूताची गोष्ट सांगत असत तर तो घाबरायचो कमी आणि त्या गोष्टीची मजा मात्र खूप घ्यायचो। म्हणजे ते का भूतांच्या गोष्टी ऐका खूप आवडायचे, जसे की तुम्ही सगळे गोष्टी आवडीने ऐकतास। पण रवीक मात्र माहिती नाही होता की त्याच्यासोबत पुढे असा पण काय घडू शकता। त्यांनी आतापर्यंत इतके भूताची गोष्टी ऐकलेले होते, पण त्याच्यासोबत आता पुढे जा काय घडणार होता ता सगळा विचार करण्याच्या पलीकडचा होता। रवी ज्या गावात राहायचो त्याच गावात त्यांची थोडीफार शेती होती आणि नुकताच शेतात पीकसुद्धा लागला होता आणि त्या सगळ्या पिकाची राखण करूक रवीचे वडील रात्रभर शेतातच राहायचे, कारण रात्रीच्या वेळी जंगली प्राणी आणि चोरट्यांची भीती होती। रात्रीची राखण नाही केली तर संपूर्ण पिकाची नासधूस व्हायची आणि मग खूप मोठा नुकसान व्हायचा। म्हणून या सगळ्या घाबरान त्याचे वडील रात्रीचे राखण करूक शेतावरच राहायचे। रवीक तेव्हा रमाकांत नावाचो एक मोठा भाव होतो। तो त्याच्यापेक्षा 3-4 वर्षां मोठो होतो। रमाकांत आपल्या वडिलांका खूप मदत करायचो। त्यांच्या सगळ्या कामात त्यांची मदत करायचो आणि त्यांच्या गैरहजेरीत घरदार खूप चांगल्या पद्धतीने सांभाळायचो। म्हणजे थोडक्यात सांगूचा तर रमाकांत खूप मेहनती आणि कष्टाळू होतो। असोच एक नेहमीसारखो दिवस उजाडलो। सगळेजण आपापल्या कामात गुंतले होते आणि रवी मात्र उन्हाडके करत फिरत होतो। दुपारच्या जेवणाची वेळ झाली। रवी मस्तपैकी खेळान वगैरे घराकडे इलो आणि त्यांनी जेवणावर ताव मारल्यान जेवण वगैरे आवरून तो अंगणातल्या खाटीवर येऊन बसलो। मग काहीच वेळान रमाकांतसुद्धा त्याच्या बाजूक येऊन बसलो आणि तेका म्हणालो, काय रे छोट्या? रवीचो मोठो भाव तेका छोट्या म्हणून हाक मारायचो। तो तेका म्हणालो, छोट्या आता काही बाहेर जाऊ नको हा? तसं रवी आपल्या भावाकडे बघून म्हणालो, काय रे दादा असं कित्याक बोलतं? काय काम हा काय? तसं तो म्हणालो, अरे विसरलंस काय? आज आपल्या पाटलाच्या पोरीचं लग्न हा ना? तसं रवी म्हणालो, होय रे त्या माका माहिती हा, पण माझ्या बाहेर जाऊचो आणि त्या पोरीच्या लग्नाचो काय संबंध? तसं रमाकांत म्हणालो, अरे असं काय करतं? लग्न म्हणजे आता वरात असतली ना संध्याकाळी, मग बाबांका पण जाऊचं लागतला वरातीत। आणि जोपर्यंत त्याचं वाक्य पूर्ण होता तेवढ्यात रवी त्या वाक्य तोडत म्हणालो, होय रे मी विसरलेच होतंय, मी पण जातले बाबांबरोबर। वरातीत नाचाक काय मजा येतली, माझे सगळे मित्र असतले। तेवढ्यात रमाकांत म्हणालो, नाही तुका नाही जाऊ घेऊचा। अरे बाबा आता थंय जातले, मग आपल्या दोघांका शेतीची राखण करूक जाऊचं लागतला। तसं रवी चिडान म्हणालो, अरे यार मी नाही येऊचंय, तूच जा, मी जातले वरातीत नाचाक। तसं रमाकांत म्हणालो, माका वाटलाच होता तू लहानपणापासूनच घाबरट असं, तू शेतावर जाऊ घाबरतं ना? खरा सांग हां, खरा सांग। असा बोलान तो रवीक चिडवक लागलो। तसं रवी म्हणालो, नाही रे मी कसलो घाबरतंय। ठीक आहे दादा चल मी पण येते तुझ्यासोबत, पण हा रात्री काहीतरी शेतावर जाऊन बनवूया, म्हणजे कसा टाइमपास पण होईत आणि पोट पण भरात। एवढा बोलान रवी थंय जाऊक तयार झालो। तसं रमाकांत म्हणालो, ठीक आहे मग आता झोपान घे, आपल्या आजची रात्र संपूर्ण जागूची असा म्हणान रमाकांत थैना निघान गेलो। मग रवीन त्या खाटीवरच मस्तपैकी एक झोप काढल्यान। मग बघता बघता संध्याकाळ झाली
रवीचे वडील आणि गावातली काही लोक वरातीक जाऊक निघाली आणि अकडे मात्र रवी आणि रमाकांत दोघवले शेतावर जाऊची तयारी करूक लागले. ते शेतावर जाऊन काहीतरी खाऊसाठी करणार होते, त्यामुळे त्या दोघांनी निघताना थोडाफार खाल्ल्यानी आणि जा काय करूचा होता त्या सगळा सामान गोळा केल्यानी आणि ते दोघवले शेतावर जाऊक निघाले. त्यांचा ता शेत त्यांच्या घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर होता आणि त्यांच्या त्या शेतात विटांची एक छोटीशी खोली होती आणि त्या खोलीत एक बल्ब, छोटंसं पंखो आणि एक माणूस झोपात एवढी एक खाट होती. मग हे दोघे जण त्या शेतावर जाऊन पोचले आणि आपल्यासोबत आणलेला सगळा सामान त्यांनी त्या खोलीत ठेवल्यानी आणि मग ते दोघवले 1 तासभर बाहेर बसून गप्पा मारूक लागले. मग त्यानंतर त्यांनी जो सामान आणलेला होता तो बाहेर काढल्याने मग रमाकांतने त्या सगळा बनवूक सुरुवात केल्यान आणि तो रवीक म्हणालो, छोट्या तोपर्यंत चूल मांडून घे आणि पेटवूक सुरुवात कर, मी तोपर्यंत त्या सगळा कापून ठेवतोय. मग रवीन आजूबाजूचे 3 दगड आणल्यान आणि त्या खोलीच्या बाजूकच मांडल्यान आणि आग पेटवूक सुरुवात केल्यान. दोघवले आता कामाक लागले होते. तेवढ्यात रमाकांतच्या लक्षात इला की अरे आपण तर पिऊचं पाणीच आणूक विसरलो आणि पाण्याशिवाय तर ह्या सगळ्या बनू शकत नाही आणि संपूर्ण रात्र पाण्याशिवाय राहणं म्हणजे कठीणच होता. तसं तो रवीक म्हणालो, छोट्या अरे आपण पाणीच आणूक विसरलो, मी एक काम करतोय, मी लगेच जाऊन पाणी घेऊन येतोय. तू एक काम कर, तू आता चूल पेटवू नको, मी जाऊन येतोय, मग आपण चूल पेटवूया. तोपर्यंत तू या खाटीवरच बसन राह, मी ह्यो गेलोय आणि ह्यो इलोय आणि हा बाहेर जरा लक्ष दे शेतावर. एवढा बोलान रमाकांत थैना निघान गेलो. मग त्यानंतर रवी खाटीवर जाऊन बसलो आणि त्याने आपलं अंग टेकवल्यान आणि वरती फिरणाऱ्या त्या छोट्याशा फॅनकडे बघत तो आपल्या भावाची वाट बघूक लागलो. तेवढ्यात अचानकच त्या खोलीतले लाईटी गेले आणि संपूर्ण खोलीत अंधार पसरलो. तसं रवी पटकन उठलो आणि त्या खोलीच्या बाहेर इलो आणि समोरच्या गावात त्यांनी नजर फिरवल्यान तर गावात तर संपूर्ण लाईटी होते. शेतावरचीच लाईट गेली होती. खयच्या तरी बांधावरच्या खांबाची वायर वगैरे हल्ली असात, म्हणूनच शेतावरची लाईट गेली असावी असं विचार रवी करूक लागलो. मग त्यांनी त्याच्यासोबत असलेली एक बॅटरी आणि एक लाकडी दांडो आपल्या हातात घेतल्यान आणि आपल्या बाजूच्याच बांधावरच्या खांबाच्या दिशेने तो निघाक लागलो. शेतावरच्या त्या खोलीपासून 400 मीटर अंतरावर तो खांब होतो आणि त्या लाईटीच्या खांबाच्याच बाजूक एक मोठा पिंपळाचा झाड होता आणि त्या झाडाची एक वेगळीच गोष्ट होती. जुनी लोक असं म्हणायची की त्या पिंपळाच्या झाडाखाली बऱ्याच लहान मुलांका गाडलेला होता, जी मुलं आजारपणात जायची किंवा बाळंत होताना मरायची, त्यांका त्या पिंपळाच्या झाडाखाली गाडायचे. पण ही गोष्ट तेव्हा रवीक माहिती नाही होती, त्यामुळे तो न घाबरता त्या लाईटीच्या खांबाच्या जवळ गेलो. त्या जागेवर किनाट काळोख होतो, त्यामुळे रवीन आपली बॅटरी पेटवल्यान. त्याच्या एका हातात बॅटरी होती आणि दुसऱ्या हातात एक दांडो. आजूबाजूचं वातावरण एकदम शांत होता, पण जसं तो त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ जाता तसे अचानकच रातकिडे मोठमोठ्या नारडाक लागले आणि ती भयान शांतता एकदम भंग झाली. तसं रवी त्या लाईटीच्या खांबाच्या जवळ पोचलो. मग त्यांनी आपल्या हातातल्या बॅटरीचा प्रकाश त्या खांबावर मारल्यान आणि तो निरखून बघूक लागलो की खायची वायर बीर तर सटाकली नाही ना. त्यांनी सगळा नीट निरखून बघितल्यान, पण त्या खांबावरचे सगळे वायरी एकदम बरोबर दिसत होते. तेवढ्यातच रवीच्या कानावर एक आवाज इलो. तशी रवीन पटकन आपली सगळी हालचाल थांबवल्यान. तसं त्याच्या कानावर परत तोच आवाज इलो. तसं रवी तो आवाज नेमको खायना येता हेचो तो शोध घेऊचो प्रयत्न करूक लागलो. तेवढ्यात परत तोच आवाज इलो. तो आवाज एका बाईचो होतो, त्यामुळे रवी जरा दचाकलो. तो म्हणत होतो, एवढ्या रात्री बाईचो आवाज आणि तू पण हकडे. तसा रवीन आपल्या हातातल्या बॅटरीचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने फिरवल्यान. तो आवाज त्या पिंपळाच्या झाडाखालनं येत होतो. जशी त्यांनी बॅटरी त्या पिंपळाच्या झाडाखाली मारल्यान आणि समोरचा जा काय दृश्य बघितल्यान
त्या दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रवी तेव्हा चांगलंच घाबरलो. त्याच्या अंगावर काटोचिलो आणि तो संपूर्ण घामान भिजान गेलो. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली एक बाई मांडी घालून बसली होती. तिचे केस संपूर्ण विखुरलेले होते आणि त्या बाईच्या मांडीवर एक लहान मुलाचा प्रेत होता आणि त्या बाळाच्या अंगासून मरणाचा रक्त वाहत होता. त्या भयंकर दृश्य बघून रविक आता काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. त्याचं शरीर संपूर्ण थंड पडला होता. रवी आपलं थय स्तब्ध उभं होतो आणि एकटक त्या बाईकडे बघत होतो. त्या बाईचे डोळे पूर्णपणे बंद होते आणि ती डोळे बंद करून काहीतरी पुटपुटत होती. बहुतेक ती मंत्र म्हणत असावी. पण जसं रवीच्या बॅटरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडलो तसे तिने कसकन आपले डोळे उघडले आणि ती रागान रवीकडे बघूक लागली. रवी मात्र अजून शांतपणे थयच उभं होतो. ते का आता काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. तेवढ्यात ती जी बाई होती ती आपल्या मांडीवरच्या त्या प्रेताक घेऊन हळूहळू उभी राहाक लागली आणि रवी काय समजता त्याच्या आधीच ती क्षणार्धात रवीच्या दिशेने धावाक लागली. तसं रवी चांगलंच घाबरलो. त्याने आपल्या हातातली बॅटरी आणि काठी अकडे तकडे फेकले आणि जीवाच्या आकांतान तो आपल्या खोलीच्या दिशेने पळाक लागलो. आणि ती जी बाई होती ती मोठमोठ्यान रडत आणि ओरडत तिच्या पाठना धावाक लागली आणि ती मोठमोठ्यान बोलत होती, विघ्न आणलंस तू माझ्या कामात, मी तुका सोडलंय नाही. असा बोलान ती मोठमोठ्यान किंचाळत आणि रडत ह्याचो पाठलाग करूक लागली. आणि रवी मात्र जीवाच्या आकांतान पळत होतो आणि मनातल्या मनात म्हणत होतो, आता आपला काय खरा नाही, आपण आता मरतलो. ते का अक्षरशः आपल्या पायाखाली काय येतं आणि काय नाही ह्याचा भान राहिला नाही होता. तो धापा टाकत टाकत धावत होतो. तेवढ्यात अचानकच त्याचो पाय एका तरी अडकलो आणि तो धाडकन जमिनीवर कोसळलो. आणि तेवढ्यातच ती बाई मोठ्यान किंचाळली आणि म्हणाली, मरतल तू आता मरतल. तसं रवीक चांगलंच झटको बसलो आणि तो परत सगळी शक्ती एकवटत उठलो आणि स्वतः कसाबसा सावरल्यान आणि तो परत पुढे धावत सुटलो. ती बाई आता त्याच्या एकदम जवळ येऊन पोचली होती. 1-2 हाताचाच अंतर बाकी राहिला होता आणि मागसून येणारी बाई होती ती मोठमोठ्यान किंचाळत होती. आणि जशी ती किंचाळायची तसा रवीच्या काळजात एकदम धस्स व्हायचा. बघता बघता रवी कसोबस त्या खोलीच्या जवळ येऊन पोचलो. अजून काही लाईट इली नाही होती, पण तरीसुद्धा रवी कसोबस त्या खोलीत शिरलो. खोलीत संपूर्ण अंधार होतो. तरीसुद्धा त्यांनी त्या खोलीचं दार आचून लावून घेतल्यान आणि चाचपटत त्यांनी त्या दाराची कडी शोधल्यान आणि अजिबात वेळ न घालवता त्यांनी ती पटकन कडी लावून घेतल्यान. आणि मग तो पटकन खाटीखाली जाऊन लपान बसलो आणि त्याच्या मागोमागच ती बाई येली आणि मोठमोठ्यान दारावर हात मारूक लागली, मोठमोठ्यान रडाक लागली, किंचाळाक लागली आणि म्हणत होती, दार उघड, दार उघड, नाहीतर तुझं काय खरा नाही. माझ्या कामात तू विघ्न आणलंस, तू कायची शिक्षा भोगूचीच लागतली. अशा बेसूर आवाजात ती मोठमोठ्यान बाहेरनं आरडाक लागली. तसं रवी खाटीखाली लपान मारुती स्तोत्र म्हणाक लागलो आणि अजून त्याच्या कानावर त्याच बाईचा आवाज पडत होतो. ती सारखी बडबडत होती, दार उघड, दार उघड, तू माझ्या कामात अडथळो आणलंस, तुका याची शिक्षा गावतली, मी तुका नाही सोडूचय. असा बोलान ती जोरजोरात दरवाजो वाजवत होती. रवी आता चांगलंच घाबरलो होतो आणि त्यांच्या खोलीचं दारसुद्धा जरा कमकुवतच होता. त्या खायच्या क्षणी तुटात ह्याची भीती रवीक वाटत होती. त्या बाई मोठमोठ्यान त्या दारावर हात मारून बघितल्या, पण तिका काय त्या दार उघडला नाही. मग अचानक सगळीकडे एकदम शांतता पसरली. पण ती जी बाई होती ती अजून दाराच्या समोरच उभी होती. तिने पटकन एक अगरबत्ती पेटवल्यान. रवीक आतमध्ये त्या अगरबत्तीचा गंध येऊक लागलो आणि ती बाहेरसून काहीतरी मंत्र पुटपुटाक लागली. बघता बघता त्या अगरबत्तीचा गंध वाढाकच लागलो आणि तो गंध रवीच्या नाकात जाताच त्याचा डोक्या अचानकच दुखाक लागला
रवीच्या कानावर अजूनही त्या बाईचा आवाज येत होतो. ती बाहेरसून कसले तरी मंत्र पुटपुटत होती आणि मधीच ती मोठ्यानं किंचाळायची. रवी काचा समजला होता की या बाईपासून माझी काही सुटका होची नाही आणि त्याचं डोकेसुद्धा दुखाक लागला होता. बघता बघता त्याची डोकेदुखी वाढतच चालली होती. त्याका असह्य वेदना होऊक लागले होते. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊक लागला होता. रवी अक्षरशः तडफडाक लागलो. आता आपण काय जिवंत रवतलो नाही याची त्याका जाणीव झाली. तो शेवटची घटका मोजत होतो. त्याच्या डोळ्यासमोर आपल्या आईवडिलांचे चेहरे येत होते. तो त्यांना बघून मोठमोठ्यानं रडत होतो. पण त्याच्या मदतीक थंय कोणच नाही होता. तो त्या बाईच्या चांगलोच तावडीत गावलो होतो. बघता बघता ती डोकेदुखी सहन करण्याच्या पलीकडे गेली आणि तो मोठमोठ्यानं ओरडाक लागलो. देवाचं नाव घेऊन मोठमोठ्यानं आरडाक लागलो. त्याका आजून समजला होता ही त्याची शेवटची घटका असत. रवी आता संपूर्णपणे मराक टेकलो होतो. तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती. बाहेरनं बाईचा आवाज अचानक थांबलो आणि जसं तिचा आवाज थांबलो तशी रवीची डोकेदुखीसुद्धा जराशी कमी झाली आणि तसं रवी थोडं थोडं शुद्धीवर येऊक लागलो. त्याका जरा आता बरा वाटाक लागला आणि तेवढ्यात परत दार वाजला आणि बाहेरसून परत एक आवाज इलो. पण ह्यावेळेक मात्र तो रमाकांतचा आवाज होतो. छोट्या दार उघड, मी रमाकांत. आणि त्याच्यासोबतच 10-15 माणसांच्या घोळक्याचा आवाज इलो. तशी रवीक खात्री पटली की त्याचो भाव त्याच्या मदती केलेलो असा. तसं रवी पटकन खाटीखालसून बाहेर इलो आणि अजिबात वेळ न घालवता त्यांनी दरवाजा उघडल्यान. दार उघडून तो समोर बघता तर समोर रमाकांत आणि त्याच्यासोबत गावातलीच 15-20 लोक उभी होती आणि त्या लोकांच्या प्रत्येकाच्या हातात बॅटरे आणि काठी होते आणि ती माणसा आजूबाजूक सगळीकडे बॅटरी मारून बघत होते आणि मोठमोठ्यानं ओरडत होते. तसं रवीचं लक्ष आपल्या पायाच्या खाली गेलो तर त्याच्या दरवाजासमोर त्या मुलाचा प्रेत पडलेला होता आणि त्याच्या आजूबाजूक जादूटोण्याचा सगळा साहित्य पडला होता. तसं रमाकांत म्हणालो, छोट्या बरो असणार रे. अरे मी पाणी आणूक गेलोय. जसो मी हईलय तशी माका ती बाई या दरवाजासमोर उभी असलेली दिसली. माका तिच्या हालचालीवर ना लगेच समजला की नक्कीच काहीतरी हा विचित्र असा. म्हणून मी गावातल्या सगळ्या लोकांका गोळा करून घेऊन इलय आणि जसे आम्ही सगळे हय येतो तसं त्या बाईन आमका बघितल्यान आणि चांगले डूम ठोकल्यान आणि ती बाजूच्या जंगलात पळान गेली. तू आता काय घाबरा नको, ती आता काय हय नाया. पण रवी कायच बोलण्याच्या मनस्थितीत नाही होतो. पण तो त्या भयानक परिस्थितीतून वाचलो होतो. मग रमाकांत आणि गावकऱ्यांनी त्याला उचलून घराकडे नेल्याने. पण ती घटना एवढी भयंकर होती की पुढचे 15-20 दिवस गावात त्याच बाईची चर्चा होती. ती बाई नक्की कोण होती आणि ती आपल्याच गावात कशा केली होती असे अनेक प्रश्न सगळ्यांका पडले होते. त्या घटनेनंतर रवीक 2 दिवस ताप होतो म्हणून त्याका एका मांत्रिकाकडे दाखवल्याने. त्यानंतर त्याका एकदम आराम पडलो. पण त्या मांत्रिकान सांगितल्यान ती जी बाई होती ती एक चिटकीन होती आणि ती साधना करूक थंय इली होती. पण ह्या आता घटनेक खूप वेळ उलटून गेलो. रवीचं आता लग्न होऊन त्याका 2 मुलं असत. पण अजून त्याका त्या भयंकर दिवसाची आठवण इली की घाम फुटता. मंडळी आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर इथपर्यंत ही गोष्ट ऐकला असाल तर लाईक करणं तर भाग असा. लाईक केल्याशिवाय कृपया कोणी जाऊ नको. तुम्ही जास्तीत जास्त लाईक केलास तर असेच भारी भारी आणि भयानक गोष्टी बनवची एक वेगळीच ऊर्जा येता. त्यामुळे लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि आता आपला 50,000चा परिवार लवकरच पूर्ण होणार असा. त्यामुळे जर तुमच्या मित्रमैत्रिणींका भयकथा ऐकूची आवड असात तर या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया बुधवारी रात्री ठीक 10:30 वाजता.